छत्रपती संभाजीनगर शहरात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। छत्रपती संभाजीनगर शहराला मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंच्या नेतृत्वात आंदोलन। संभाजीनगरात ठाकरे गटाच्या पाण्याच्या आंदोलनामुळे बावनकुळेंनी रस्ता बदलला। मंत्री बावनकुळेंचा जालना रोड ऐवजी हर्सुल रोडने प्रवास। बावनकुळेंची गाडी येताच ठाकरेंच्या शिवसेना निदर्शन करण्यात येणार होतं। नॅशनल हेराल्ड प्रकरणी नांदेडमध्ये भाजपचं आंदोलन। सोनिया गांधींच्या प्रतिमेला भाजपकडून जोडे मारत आंदोलन। अमरावतीमध्ये केंद्र सरकार विरोधात काँग्रेसचं आंदोलन। राहुल गांधी आणि सोनिया गांधींना ईडीने बजावलेल्या नोटीसवरून आंदोलन। मोदी सरकार विरोधात आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। धुळ्यामध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधींना अटक करण्याच्या मागणीसाठी भाजपचं आंदोलन। महाराणा प्रताप चौकात भाजपची जोरदार घोषणाबाजी। नॅशनल हेराल्ड प्रकरणात 2000 कोटींचा घोटाळा केल्याचा राहुल गांधींवर आरोप। नाशिकच्या काँग्रेस कार्यालयासमोर भाजपचं आंदोलन। सोनिया गांधी राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी। भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या अटकेची ही मागणी। अमरावतीच्या दर्यापुरात शिवसेना ठाकरे गट आक्रमक। लाभार्थ्यांना घरकुलाचे चेक देण्यासाठी टाळाटाळ केलं जात असल्याचा आरोप। नागरिकांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची ठाकरे गटाची मागणी। रत्नागिरीत हिंदी सक्ती प्रकरणी मनसे आक्रमक। मनसेकडून केंद्र सरकारने महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्ती केल्याच्या जीआरची होळी। मराठी भाषेची गळचेपी होऊ देणार नाही। जीआर जाळताना मनसेची जोरदार घोषणाबाजी। नांदेडमधील चिंचाळा ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या झळा। पाण्यासाठी महिला पुरुषांची कसरत। गावातल्या पाणी टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गावकऱ्यांची मागणी। सोलापुरातील उजनी धरणाचा पाणीसाठा खालावला। पिण्याच्या पाण्यासाठी नदीतून 6000 क्युसेकने आवर्तन चालू। विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा वाढणार। पुढील काही दिवसात पारा 45 अंशापर्यंत जाण्याची शक्यता। अकोल्यात राज्यातील सर्वाधिक तापमान 44 अंशावर। गोंदिया जिल्ह्यातील तापमान सामान्य। पुढील आठवड्यात तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांची माहिती। परभणीत तापमानाचा पारा वाढला। गारवा मिळवण्यासाठी नागरिकांची ऊसाच्या रसाला पसंती। रसवंती खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। जालना जिल्ह्यातील 158 गावात पाणी उपसा करण्यास बंदी। जालना जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले। पाणी टंचाई भासणाऱ्या गावांचा अहवाल सादर। विदर्भात उन्हाचा तडाखा आणि आगीच्या भीतीने महावितरणने नागपुरातील सर्व सबस्टेशनवर ट्रान्सफॉर्मरसाठी लावले कूलर्स। कूलर्स लावल्याने ट्रान्सफॉर्मरचं तापमान कमी करण्यास मदत। नाशिकमधील दगडफेक प्रकरणी 7 आरोपींना 1 दिवसांची पोलीस कोठडी। आरोपींमध्ये एमआयएमच्या शहराध्यक्षांचा समावेश। अहिल्यानगरमधील श्रीगोंदा शहर दुसऱ्या दिवशीही बंद। संत शेख मोहम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धाराच्या मागणीसाठी बंदची हाक। ग्रामस्थांकडून तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। करमाळ्यात पवारांच्या राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष वारेंना मारहाण। मारहाणीत वारेंच्या गळ्यातील सोनसाखळी गहाळ झाल्याचा आरोप। मकाई कारखान्याचे माजी चेअरमॅन दिग्विजय बागल यांच्या विरोधात गुन्हा दाखल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नातवाला दिले शेतीचे धडे। शेतात नातवाच्या हातून वृक्षारोपण। एकनाथ शिंदेंचा नातू रुद्रांशसोबत दरेगावी शेतीत फेरफटका। शिवभोजन थाळी योजनेचं ॲप वारंवार हँग होत असल्याने लाभार्थ्यांची गैरसोय। ॲपच्या तांत्रिक दुरुस्तीकडे दुर्लक्ष। एका प्रयत्नात नोंदणी होत नसल्याने भुकेल्या नागरिकांना शिवभोजन केंद्रात तात्काळ उभं राहण्याची वेळ। नाशिक शहरात 19 एप्रिल ते 3 मे पर्यंत मनाई आदेश लागू। कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मनाई आदेश। पुण्यातील भिडे पूल तब्बल 1.5 महिने वाहतुकीसाठी बंद राहणार। मेट्रोच्या कामानिमित्त भिडे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय। मध्यवर्ती भागात संध्याकाळच्या वेळी वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता। बुलढाण्यातील शेगावमध्ये केस गळतीनंतर आता नखं गळून पडत असल्याची तक्रार। नखं गळणाऱ्या रुग्णांची संख्या 37वर पोहोचली। मागील आठवड्यापासून नखं गळती सुरू असल्याचं समोर। आरोग्य प्रशासनाकडून नखं गळतीचा शोध सुरू। वृद्ध आईवडिलांच्या सांभाळणं करणाऱ्या मुलांना ग्रामपंचायतीकडून कोणतंही कागदपत्र मिळणार नाही। सिंधुदुर्गातील कासार्डे ग्रामपंचायतीचा हा स्तुत्य निर्णय। गावाच्या ग्रामसभेत घेण्यात आला हा निर्णय। तर भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील दिघोरी जिल्हा परिषद शाळेत 3 तासिका शिक्षक कार्यरत। मात्र 5 शिक्षकांचा पगार काढल्याचा प्रकरणाची चौकशी करणार गट शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती। नंदुरबार जिल्ह्यात पपईच्या लागवड क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता। यावर्षी पपईला उच्चांकी दर मिळाल्याने पपईच्या लागवड क्षेत्रात वाढीची शक्यता।
धुळे कृषी उत्पन्न बाजारात भुईमुगाची आवक वाढली पण दर कमी मिळत असल्याने शेतकरी नाराज। 6,500 ऐवजी 8,000 रुपये दर मिळावा, शेतकऱ्यांची मागणी। खेडमध्ये एका विक्रेत्याने ताडगोळे गटाराच्या पाण्यात धुतल्याचा व्हिडिओ। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गटारात ताडगोळे धुणाऱ्या परप्रांतीय विक्रेत्यावर गुन्हा दाखल। जळगावच्या तापी नदीपात्रात उद्योग कंपन्यांचे सांडपाणी सोडलं जात असल्याचं समोर। सांडपाण्यामुळे तापी नदीत जलप्रदूषण, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवला। तक्रारींची दखल घेत नसल्याचा नागरिकांचा आरोप। धुळे शहरातील नाल्यांमध्ये हजारो क्विंटल कचरा साचला, नागरिकांचं आरोग्य धोक्यात। नाल्यांची सफाई करण्याची नागरिकांची मागणी। रत्नागिरीच्या राजापूरमधील उणी बाजारपेठेत सबवे तयार, मात्र पाणी निचऱ्याचा प्रश्न कायम। सबवेसोबत ठेकेदारांनी अपूर्ण राहिलेली कामं पूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी। कराडमध्ये ब्रदर्स ग्रुपचं लक्षवेधी आंदोलन। रस्त्यावर पडणाऱ्या खडी, कॉन्क्रीट आणि अपघाताकडे प्रशासनाने लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन। खडी, कॉन्क्रीट साफ करत हे आंदोलन केलंय। परभणीतील करपरा नदीचे सरळीकरण करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन। कोरड्या नदीपात्रात शेतकऱ्यांकडून साप्ताहिक आंदोलन। सलग चौथ्या दिवशी शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरूच। जालन्याच्या बदनापुरात जन्मदात्या आई वडिलांनीच पोटच्या लेकीचा जीव घेतला। आसरखेडा गावात चौथी मुलगी जन्माला आल्यानं जन्मदात्यांनीच मुलीची हत्या केली। पोलिसांनी मुलीच्या आई वडिलांना ठोकल्या बेड्या। सोलापूरच्या बार्शीत पोलिसांची मोठी कारवाई। एक पिस्टलसह 20 ग्रॅम एमडी ड्रग्ज हस्तगत। परंडा रोड परिसरातून 3 जण ताब्यात। बैलाच्या शिफ्टीला चावा घेतल्याने चिडलेल्या बैलाने मारली लाथ। कोल्हापूरच्या कसबा बावड्यातील बैलगाडा शर्यतीमधील हा प्रकार। लाथ मारल्याने अंकुश जाधव बैलगाड्यातूनच कोसळले। दुर्घटना कॅमेऱ्यात कैद। जालन्याच्या मंठा तालुक्यात वाळू माफियांचा धुमाकूळ। पूर्णा नदीपात्रातून भर दिवसा उत्खनन। महसूल विभागाचं याकडे दुर्लक्ष। अमरावतीच्या मोजरी गावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामजयंती महोत्सवाला प्रारंभ। मानवसेवा छत्रालयाच्या विद्यार्थ्यांच्या पथकांची शोभायात्रा। ग्रामजयंतीच्या निमित्ताने धार्मिक सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन। इंदापुरात भैरवनाथ देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न। पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये भैरवनाथ देवाची घोड्यावरून छबिना काढण्यात आला। हजारो भक्त या यात्रेत सहभागी।